नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येत्या 23 ऑगस्टपूर्वी गणेशोत्सवा अगोदर रस्ते दुरुस्ती करण्यात यावेत अशी जोरदार मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे बेळगाव वेंगुर्ला रस्ता, उजगाव बेकिनकेरी रस्ता, मच्छे संती बस्तवाड रस्ता, वाघवडे गावाचा मुख्य रस्ता तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांची संपूर्णतः चाळण झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिक विशेषतः ग्रामस्थांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या अडचणी टाळण्यासाठी ही दुरुस्ती अत्यावश्यक आहे. त्यामुळे 23 ऑगस्टपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले, माजी आमदार मनोहर किणेकर, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर.के. पाटील, नारायण सावगावकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. नशामुक्त भारत अभियानांतर्गत आज बेळगाव शहरातील पॉलिटेक्निक शासकीय संस्थेच्या वतीने चन्नमा चौक परिसरात भव्य निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेशांचे फलक घेऊन नशामुक्त भारतची गर्जना केली. देशामध्ये नशेचा वाढता विळखा विरोधात जनजागृती व्हावी, समाजात सकारात्मक बदल घडावा आणि युवकांनी नशेपासून दूर राहावं हा या फेरीमागचा उद्देश होता. या अभियानामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली. यावेळी नशा छोडो, देश बनाओ, आरोग्यम धनसंपदा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालात अनुसूचित जातीतील बलगई समाजातील परैया आणि परवन या जातींना मागास गटामध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. यासोबतच अनेक जातींना अत्यंत मागास गटामध्ये टाकण्यात आल्याने बलगई समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी कमी दाखवण्यात आल्याचा आरोप होत आहे. या अहवालानुसार आदि कर्नाटक, आदि द्राविड, आदि आंध्र या समूहांना जातीशिवाय त्यांना 1% आरक्षण निश्चित करून इतर संबंधित जातींवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल रद्द करून संबंधित जातींना त्यांच्या न्याय हक्कानुसार आरक्षण मिळावे यासाठी विविध दलित संघटनेच्या वतीने आज बेळगावमध्ये जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संबंधित आरक्षण पुन्हा वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून तातडीने योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील दलित समाज एकत्रित येऊन राणी कित्तूर चन्नमा चौकात मानवी साखळी करून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. खानापूर तालुक्यात वास्तव्यास असलेल्या गोंधळी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. या समाजाला घर बांधण्यासाठी आणि सुरक्षित वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रकाश नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सौंदत्ती परिसरात पवनचक्की तसेच इतर मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू असून यामुळे मंदिराला धोका निर्माण होत आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी आणि धार्मिक स्थळांचा सांभाळ करण्यासाठी अशा प्रकल्पांना बंदी आणावी असेही प्रकाश नाईक यांनी यावेळी मागणी केली. त्यांनी या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून गोंधळी समाजाला न्याय मिळावा आणि धार्मिक स्थळांचे रक्षण अबाधित राखण्यात येईल. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे.
या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले असून फक्त तात्पुरत्या नुकसान भरपाईवर न थांबता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते, मात्र शासनाकडून तुरुंगी म्हणून केवळ तुटपुंजी भरपाई मिळते, जी पुरेशी नाही. जंगली प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे पिकांचं नुकसान होत असून त्यांचे आर्थिक ओझं शेतकऱ्यांवर वाढत आहे. संघटनेने जंगल परिसरामध्ये संरक्षक भिंत, वायर फेन्सिंग किंवा अन्य यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे, जेणेकरून प्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाहीत. हे निवेदन प्रशासनाने गांभीर्याने घेऊन शासनाकडे पाठवावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी नेगील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील आंबेडकर चौकामध्ये बुधवारी संध्याकाळी आशा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनात 10,000चा सन्मानधन देण्याची त्यांनी मागणी केली आहे. आशा कार्यकर्त्यांचे वेतन योग्य पद्धतीने वाढवून त्यांना कायमस्वरूपी कामावर ठेवण्याची मागणीही यावेळी केली आहे. याशिवाय वेतनवाढ, सन्मानधन व अन्य मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन छेडलं असून आज बुधवारी देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन बंद केलं जाणार नाही असा ठाम निर्धार आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आशा कार्यकर्त्यांनी वेतनवाढीसोबत आपल्याला काही लाभ मिळावा यासाठी सततची मागणी वजा आक्रोश व्यक्त केला आहे. निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने आशा कार्यकर्त्यांना 12,000 रुपये वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते पूर्ण झालेलं नाही. यामुळे त्यांनी त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांच्या पुढाकाराने फोर्ट रोड आणि दारुल उलूम गरीब नवाज मदरसा जमात येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुफ्ती मंजूर अहमद रिझवी आणि यंग कमिटीचे सदस्य यांची उपस्थिती लाभली होती. या दरबारामध्ये स्थानिक नागरिकांना त्यांच्या अडचणी, समस्या आणि सूचना मांडण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. चर्चेदरम्यान पायाभूत सुविधा, स्वच्छता, सार्वजनिक सोयी सुविधा आणि समुदाय विकासासंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. अमान सेठ यांनी उपस्थित नागरिकांना विश्वास दिला की आमदार कार्यालय आणि स्थानिक नेतृत्व त्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील. समस्या वेळेवर ओळखून त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी नियमित समुदाय संवादाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. रामतीर्थनगर येथे आसिफ सेठ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या आणि वन विभागाच्या सहकार्याने वन महोत्सव दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमात स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. याप्रसंगी युवा नेते अमान सेठ यांनी उपस्थितांना संबोधित करताना जंगलाचे जीवन टिकवण्यातील महत्त्व, पर्यावरणीय समतोल राखणे आणि स्थानिक समुदायासाठी आवश्यक संसाधने पुरवण्यात वनसंपदेची भूमिका अधोरेखित केली. वृक्षारोपण ही केवळ एक पर्यावरणीय गरज नसून आमदार आसिफ सेठ यांच्या जाहीरनाम्यातील एक महत्त्वाचे वचन आहे. शहर अधिक हिरवेगार आणि आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे, असे अमान सेठ यांनी नमूद केले. कार्यक्रमांतर्गत परिसरातील विविध ठिकाणी रोपांची लागवड करण्यात आली. ही रोपे मोठी होईपर्यंत त्यांची देखभाल करण्याचा संकल्प स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवकांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गांजा सेवन करत फिरणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडलं. मोहसिन अख्तर शेख, वय 35, राहणार न्यू गांधीनगर, बेळगाव असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. मोहसिन हा गांजाचं सेवन करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फिरताना संशयास्पद वाटल्यानं मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेन केरूर व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी करण्यात आली. या चाचणीमध्ये गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. बिदर, बेळगाव, म्हैसूर आणि मंगळूर शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थिनी तसेच महिला सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांचा समावेश असलेले अक्का पथक आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. ही पथके आधीच बिदर जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. 15 ऑगस्टपासून बेळगाव, म्हैसूर आणि मंगळूर येथे अक्का पथक प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बालविवाह थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करणार असल्याचेही मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून त्याचा पूर्णतः नायनाट करणे आवश्यक आहे. सरकार या कामासाठी पूर्ण सज्ज असून यासाठी सर्वांचे सहकार्यही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुतगा गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख आणि शेतकरी नेते सचिन पाटील हे प्राथमिक कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण करत आहेत. त्यांचे उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान सचिन पाटील यांनी मुतगा प्राथमिक कृषी पतसंस्थेत गेल्या 4-5 वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही असे सांगितले. त्यामुळे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आणि योग्य कारवाईसाठी आम्हाला चौथ्यांदा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यांनी पुढे सांगितले की सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळाच्या परिस्थितीमुळे आम्हाला उपोषण करावे लागले आहे असे त्यांनी सांगितले. सहकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सिद्ध होतो आहे. आरसीएस कार्यालयाकडूनही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश आला आहे. तरीही संचालक मंडळ शेतकऱ्यांना त्रास देत आहे आणि कर्ज थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन पाटील यांनी या भ्रष्टाचाराविरोधात त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या अशोक सर्कल येथे ट्रॅफिक सिग्नल वारंवार बंद पडत असल्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. सिग्नलचे लाईट्स बंद असल्याने वाहन चालकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागली, तर काही वेळेतच पुन्हा चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. या सिग्नल जवळून दररोज हजारो वाहने ये जा करत असतात, परंतु सिग्नल सतत बंद पडत असल्यामुळे रहदारी व्यवस्थापन कोलमडलं असून पोलिसांसमोर ही बाब डोकेदुखी ठरत आहे. वाहतुकीतील गोंधळामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांनी सिग्नल दुरुस्तीच्या मागणीसाठी संताप व्यक्त केलाय. प्रशासनाने सिग्नलच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अशा समस्यांना तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त चिखली ग्रामपंचायत कार्यालयात आज बुधवारी ग्रामपंचायत सदस्या साधना जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या शुभप्रसंगी चिखली ग्रामपंचायतीकडून हर घर तिरंगा अभियानाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला, ज्यात ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायतीचे इतर कर्मचारी यांचा सहभाग होता. कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देत तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायतीकडून गावातील प्रत्येक घरामध्ये तिरंगा फडकवून देशभक्तीची भावना जागवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. नशामुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आज बुधवारी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. पोलीस विभागाच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. नशेपासून दूर राहण्याचे व समाजात जनजागृती करण्याचे विद्यार्थ्यांनी वचन दिले. पोलीस प्रशासनाने युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या अभियानाचे आयोजन केले असून जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा उद्देश यामागे आहे. आज बुधवारी शहरातील अशोक सर्कलजवळ परिवहन महामंडळाची एक बस अचानक नादुरुस्त झाली. रस्त्याच्या मधोमधच बंद पडलेल्या या बसमुळे संपूर्ण मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांची मोठी गैरसोय झाली. बस अचानक बंद पडल्यामुळे ती मागे ढकलून रस्त्याच्या कडेला लावण्यात आली, मात्र तोपर्यंत वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ग्रामीण भागातही अशाच प्रकारे नादुरुस्त बस पाठवल्या जात असून यामुळे प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागतो. याआधी अनेकदा महामंडळाकडे नव्या बसेसची मागणी झाली असूनही कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. नादुरुस्त बस दुरुस्त करा, अन्यथा बसेस उपलब्ध करून द्या अशी मागणी संतप्त प्रवाशांनी पुन्हा एकदा केली आहे. परिवहन विभागाने त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश शैल यांच्या घरावर आज बुधवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी ईडीच्या 24हून अधिक अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीच्या बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते. माजी लोकायुक्त न्यायमूर्ती सतीश हेगडे यांच्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला आहे. बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणात आमदार सतीश शैल यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश शैल यांच्या घरावर हा छापा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट नियुक्तीपत्र देऊन लोकांची कोट्यवधींच्या घरात फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप समाजसेवक जयंत तिन्हीकर यांनी केला होता. याबाबत माहिती मिळताच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 5 एप्रिल 2025 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. कित्तूर येथील प्रकरणामध्ये बनावट नियुक्ती पत्राच्या फसवणुकीसंबंधी गुन्हा दाखल झाला असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानं अद्याप त्याला अटक झालेली नाही. याशिवाय प्रकरणामध्ये काव्या येळ्ळूर यांनाही नोटीस देण्यात आल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळीत यांनी स्पष्ट केलं. सरकारी नोकरीच्या नावाखाली झालेल्या या फसवणुकीचा आकडा कित्येक कोटींमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यासंबंधी कडक कारवाई सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. रायबाग तालुक्यातील अलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बस्तवाड गावातील सर्वे क्रमांक 102 या गायरान जमिनीवर बेकायदेशीररित्या खाण उत्खनन आणि स्टोन क्रशर प्रकल्प सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या विरोधात आज शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर परिसरामध्ये पिकाऊ शेतजमिनी, पाणवठे, गवतातील चारा गावे, शासकीय शाळा आणि मंदिरे असल्यामुळे या खाण प्रकल्पामुळे पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. शेतकरी संघटनेने आरोप केलाय की सदर खाणकाम व क्रशर प्रकल्प कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता सुरू असून नैसर्गिक संसाधनांची लूट केली जात आहे. त्यामुळे त्वरित कारवाई करून हा प्रकल्प थांबवावा आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अनेक ग्रामस्थ, शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदली प्रक्रियेमध्ये जनरल प्रायमरी टीचर शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. यावेळी राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षात शासनाने सहाय्यक पदवीधर शिक्षक यांची मोठ्या प्रमाणात भरती केली असली तरीही अद्यापही शिक्षकांची संख्या अधिक आहे. मात्र बदली प्रक्रियेत शिक्षकांसाठी अधिक जागा दाखवून शिक्षकांवर अन्याय केला जातोय. 2016 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर विशेषतः अन्याय होत असून त्यांचा बदलीसाठी विचार होत नाही. या संदर्भात ऑगस्ट 2024 मध्ये बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही अद्याप कोणतीही ठोस निर्णय झालेला नाही. संघटनेने सरकारकडे त्वरित हस्तक्षेप करून शिक्षकांवरील अन्याय थांबवण्याची मागणी केली आहे. श्री भीमराव देवस्थान मंदिर पंच कमिटी कणबर्गी यांच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमात सर्व कणबर्गी येथील भक्तांनी तसेच युवक मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन भाविक भक्तांसाठी असून सामाजिक एकात्मता आणि श्रद्धा वृद्धिंगत व्हावी या हेतूने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेमधील व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेला भेट देण्याची शक्यता असून या दौऱ्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता आहे. सदर बैठक संयुक्त राष्ट्र महासभा अधिवेशनादरम्यान होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये काही काळापासून व्यापारी धोरणांवरून मतभेद निर्माण झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी ही भेट महत्वाची ठरेल.
या बैठकीत व्यापार, संरक्षण तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर ही बैठक निश्चित झाली तर ही मोदी ट्रम्प यांची या वर्षातील दुसरी भेट ठरेल. याआधी फेब्रुवारीमध्ये त्यांची भेट झाली होती. या दौऱ्यामुळे भारत अमेरिका संबंध पुन्हा नव्या टप्प्यावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. हिंदवाडी येथील डॉक्टर आर वाळवेकर यांच्या बागेमध्ये एक दुर्मिळ अल्बिनो रंगहीन धामण साप आढळून आला. साप दिसताच त्यांनी सर्पमित्र आनंद चिट्टी यांना संपर्क केला. त्यांनी घटनास्थळी पोहोचून सुमारे 1 महिन्याचा पूर्ण रंगहीन धामण साप सुरक्षितरित्या पकडला. या सापाचे संपूर्ण शरीर पिवळसर असून डोळे व जीभ गुलाबी आहेत. मेलॅनिनच्या अभावामुळे अशी स्थिती निर्माण होते, ज्यामुळे ते उष्णता, थंडी व शत्रूंमुळे सहज मृत्युमुखी पडतात. सर्पमित्र चिट्टी यांच्या म्हणण्यानुसार मागील 22 वर्षात त्यांनी पकडलेला हा 4था अल्बिनो साप असून त्यापैकी 3 धामण साप भाग्यनगर परिसरात आढळले आहेत. अशा दुर्मिळ प्रजातींच्या सर्पांच्या संवर्धनाची नितांत गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी पावसाळ्यात वाढलेला पाऊस, पुरामुळे झालेलं नुकसान, प्रशासनाची उडणारी धावपळ, भरपाईसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न हे नेहमीच चित्र पाहायला मिळतं. मात्र यंदाचा पावसाळा आतापर्यंत तालुका प्रशासन आणि सर्वांसाठीच लाभदायी ठरल्याचं दिसून येत आहे. निपाणी तालुक्यात आतापर्यंत पावसामुळे कोणतीही जीवितहानी, पीक हानी झालेली नाही. नागरिकांबरोबरच तालुका प्रशासनालाही दिलासादायक बाब ठरली आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित राहून प्रत्येक गणपती मंडपाचं निरीक्षण करावं. साऊंड सिस्टीम वापरता येणार नाही. बेकायदेशीर कामे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येक मंडपामध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक आहे, अशा सूचना पोलीस उप अधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांनी दिल्या. गणेश चतुर्थी सण शांततेत आणि सौहार्दाने साजरा करण्याच्या उद्देशाने अथणी पोलीस ठाण्यामध्ये मंडळांची व प्रशासनाची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री केएच येथील दस्तगीर फरीदसाब बहादूर शाह वय 33 हा युवक गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. दस्तगीर हा शिंपी काम करतो. यापूर्वीही बाहेरगावी जाऊन पुन्हा परत घरी परतला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी फ्लॅट खरेदी व्यवहारासाठी कर्ज घेतल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तो बेळगाव शहरामध्ये जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला. मात्र अद्याप तो घरी परतलाच नाही, अशी तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. दस्तगीर याच्याबाबत कुणास माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन मारिहाळ पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना करण्यात आलंय. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शताब्दी गौरव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मिलिंद महाजन आणि प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेतली. मंडळाच्या वाटचालीची माहिती देत त्यांनी शताब्दी सोहळ्याचे कार्यक्रम सादर केले आणि केंद्र सरकारकडून मदतीचे निवेदन दिले. शेखावत यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सोहळ्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर नवं बळ मिळण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.